प्रकल्प सहा परिहारतो म्हणजे असा सालाबाद प्रमाण चालत असणार हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वडजाय मातेच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र वेटणी तालुका खटाव जिल्हा साताऱ्याच्या या पवित्र भूमीमध्ये पांडुरंगाच्या तसेच दख्खनचा राजा ज्योतिबारायाच्या महादेव परमात्म्याच्या वडजाय मातेच्या हनुमंतरायाच्या आणि छत्रपती शिवरायांच्या परम कृपेने चालत असणारा हा नामयज्ञ सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व्यासपीठ चालक आमचे परममित्र ज्ञानेश्वरजी महाराज जाधव आळंदी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक कमवलेले सर्व कीर्तनकार मंडळी असतील त्यांचं सौजन्य घेणारे सर्व दानशूर दाते असतील माझं काल्याच्या कीर्तनाचं सौजन्य कैलासवासी गंगाराम नारायण नलवडे यांच्या स्मरणार्थ प्रमोद गंगाराम नलवडे कैलासवासी नारायण बाळ्याबा नलवडे यांच्या स्मरणार्थ विलास नारायण नलवडे कैलासवासी देवबा निवृत्ती नलवडे यांच्या स्मरणार्थ शेखर देवबा नलवडे कैलासवासी मोहन निवृत्ती नलवडे यांच्या स्मरणार्थ रवींद्र मोहन नलवडे तसेच कैलासवासी गणपती निवृत्ती नलवडे यांच्या स्मरणार्थ अजित गणपती निवृत्त आदित गणपती नलवडे यांचं माझ्या कीर्तनासाठी सौजन्य आहे। समस्त ग्रामस्थ वेटणे अतिशय तनमनधन सर्वस्वान सर्व तरुण कार्यकर्ते गेले 8 दिवस जीवाचं रान आणि अट्टहास करून हा नामयज्ञ सोहळा पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन गेलेले आहेत। विशेष सहकारी सर्व परमपूजनीय सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र पुसेगाव समस्त ग्रामस्थ मंडळी वेटणे तसेच संपूर्ण सर्व महिला बचत गट मंडळ असतील तसेच ज्ञानाई गुरुकुल अकलूज आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी परमश्रद्धेय सुरेशजी महाराज सूळ यांच्या संस्थेतले अशी गुणीजन छत्रपती शिवरायांची लेकर शंभूराजांची लेकर अशी गोड गुणीजन सर्व मान्यवर मंडळी विनेकरी बाबा महाराष्ट्रातील नामवंत टाळकरी वृंद महाराष्ट्राचा गोड आवाज मृदंगाचार्य महाराष्ट्रातील नामवंत हार्मोनियम वादक असतील तुम्ही सर्व श्रोतेजन चुकलिया पुत्राची वार्ता माता भगिनी माझा आवाज तुमच्यापर्यंत सुंदर पोहोचवण्यासाठी तुमच्या भागाचं वैभव असणारी संपूर्ण साऊंड सिस्टीम असेल माझ्या बरोबर आलेले युवा कीर्तनकार तुषारजी महाराज मोरे त्यांचा तुषार मोरे 99K नावाचा चॅनल ते घेऊन प्रसारित करण्यासाठी आलेले आहेत। हे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची असणारी लोककला ज्यांनी जपली जागृत ठेवली अशी छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीचं ऐतिहासिक वाद्य तुतारी आणि तसेच सर्व गुणीजन मान्यवर मंडळी आता सर्वांचं नामोल्लेख मी केला पण 1-2 जणांची नावं घ्यायची राहिली का त्यांचा अधिकार या संपूर्ण सगळ्यांपेक्षा फार मोठा आहे। 8 लाख समाज असू पालखी सोहळ्यामध्ये 10 लाख समाज असू 5 लाख समाज असू आताच्या सारखं उपवास कोणाला चालावं लागत नाही। 2-2 3-3 4-4 वेळेची सुंदर जेवण असतात। 4-4 वेळेस जरी जेवलं आणि एकाच वारकऱ्याला कळालं बा कुणीतरी उकडलेल्या शेंगा वाटीत आहे तर माणसं एकमेकाच्या हातातला टाळ एखाद्याच्या खांद्यावर 5-5 6-6 टाळ टाकून लोक पळतात त्या शेंगा घेण्यासाठी। पताकीवाला एकमेकाच्या हातात पताकी देतो तुला बी आणतो मला बी होत्यान म्हणून परंतु 8 लाख 10 लाख समाज कोणी कीर्तनकाराचं ऐकत नाही दिंडी चालकाचं ऐकत नाही कोणाचंच ऐकत नाही फक्त त्या 8-10 लाख समाजाला त्यांच्या डोळ्यात एकदा का चोपदाराने आपल्या हातातला धर्मदंड उंच केला करा उंच एकदा का धर्मदंड उंच झाला तर 10 लाख समाज थांबवण्याची ताकद फक्त चोपदाराची असते। म्हणून कीर्तनाचा राजा चोपदार विठ्ठल भागाचं वैभव परमादरणीय परमश्रद्धेय शिवगिरी महाराजांच्या परम या पावन भूमीमधले हे मानाचे चोपदार आहेत बरं का। मानाला फार किंमत आहे परंपरेला फार किंमत आहे। बिनबी विष्णुदास नारा अमुची ऐसी परंपरा ती परंपरा जतन करणारी माणसं आणि त्याची पायी पण स्वीकारणारे तुम्ही सर्व माता भगिनी। आज काल्याचा प्रसंग आहे। काल्याचा प्रसंग म्हणजे कळसाचं कीर्तन। कळसाचं कीर्तन म्हणजे आळसाचं कीर्तन नाही बरं का ते आळस झटकायचं कीर्तन असतं। आता झालं बा कीर्तन झालं बस वर्षभर इथं काला म्हणून मंडप तुम्हाला दिसणार नाही पुन्हा पुढल्याच वर्षी हो हा आनंदाचा सोहळा असतो तो आज पूर्णत्वाला जातोय। ज्या माऊलीनं ज्या पुरुषांनी ज्या माता भगिनींनी ज्या श्रोत्यांनी 8 दिवस अतिशय आनंदानं हा सप्ताह ऐकला ना आज त्यांना कळण मंडप सोडताना काय अवस्था होती। पडिलो दूरदेशी मज आठवे मानसी दिनते रजनी झाली ओ माय नको नको वियोग
कष्ट होता ती जीवासी जीवासी कष्ट होता तो। आज मंडप सोडताना दुःख वाटतं तेव्हा 8 दिवस टाळ मृदंगाचा गजर होता, खेळ होता हो। म्हणून परमार्थ फार मोठा खेळ आहे, फक्त परमार्थाचा खेळ करायचा नसतो। विठ्ठल विठ्ठल फार मोठा डावे खेळ मांडीला लगोरी नाचता ती नाना परी। हा खेळ आहे हो। खेळ मांडीला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव बाई रे। आज नाचला असताल, आज फुगडे खेळला असताल, आज आनंद उत्सव साजरा केला असेल। 5वी 6वीच्या पलकेच्या परतलेले की आज साड्या घालून नती घालून नऊवारी नेसून आज फार छान छान फिरले असतील पेठनं। अरे आनंदाचा हा सोहळा असतो, याचा आनंद फक्त जनाला होईल त्यात काय नवलय, मनाला होईल त्यात काय नवलय। अरे विश्वाच्या मालकाला सुद्धा तुमच्या फुगडीचा आनंद झाला, त्यानं तुमच्या मध्ये येऊन डोलावं, त्याला काल्यातला आनंद म्हणतात। अरे जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी। जनाई मुक्ताई फुगडी, जनाई मुक्ताई नेसली फुगडी रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतोय फुगडी। तो हा आनंद आहे, आनंदाचा सोहळा आहे। आजचा काल्याचा प्रसंग, आजचा काला आहे। काला म्हणजे कळस, काला म्हणजे परमोच्च मानबिंदू, काला म्हणजे सप्ताहाचा शिरोमणी, काला म्हणजे आजपर्यंत जे अनुभवात आलेलं नाही त्याचा हा अनुभव। जगाच्या मालकालाही ज्याची इच्छा व्हावी ही अशी साधना। ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला। संतांच्या सदनामध्ये ज्याला येण्याची इच्छा झाली तो पवित्र हा काला। हो किती श्रीमंताचं गाव असू द्या, सोन्याचा कधी घट बांधत नाहीत, किती मोठ्याचं गाव असू द्या मातीचाच घट बांधला जातो, की जो घट माझ्या कृष्ण परमात्म्यानं फोडला। का झाकली या गटी जा देवा काय झाले नेनके ठेवायच्या रीतीचे पांडव देह ठेवी। हा घटीचा देव आहे, हा घट आहे, हा मातीचा आहे। जो भगवंताने माती खाल्ली त्या मातीचं स्मरण आज करायचंय, ती माती कधी विसरायची नाही। माती माता आणि मातृभूमी याचं रक्षण करण्यासाठी कृष्णाचा अवतार। वसुदेव सुतम देवकंस चानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। जगद्गुरु पदवी माझ्या कृष्ण परमात्म्याला, म्हणून तो आजचा काल्याचा प्रसंग। माझे संत म्हणतात देवा एवढा गोड आहे, एवढा गोड आहे, असं वाटतं देवा याच्यासाठी पुन्हा पुन्हा यावं। उपजनी पुढती उपजनी पुढती
काला इथं ऐकायचा असतो, म्हणून 8 दिवस नाही कुणी आलं IPLच्या नावानं, झोपेच्या नावाखाली आबाळ येत, इजा लावत्यात, पावसाचं दिवस आहेत, तरी आज काय येतात ते वैकुंठात नाहीत. बरं वैकुंठात तुम्ही जातान का नाही, नाही सांगता यायचं. आता लाज काज पोरं लिहितील कैलासवाशी वैकुंठवाशी, आपला नंबर कधी तिकडं लागायचा. वैकुंठात काला नाही म्हणून इथलं काल्याला यायचं बरं का, उपजून या. त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा यायचं. मी पुन्हा येईन म्हणायचं का, तेव्हा काल्यासाठी परत. काला काल्यासाठी तो दुर्लभ आहे. स्वर्गाचे लोक किंवा स्वर्गीचे अमर इच्छितात ते देवा, मृत्यू लोकी व्हावा. विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे. दुर्लभ आहे काला. काय असतं काल्यात, काल्यात असते लाही, काल्यात असतं दही. लोकांनी डोक्यावर हात हाणून घेतला, अरे दहीसाठी लाहीसाठी 8-8 दिवस वाया घालवलं. अरे लाह्या 80 रुपये किलो इथं, दही सुद्धा 80 रुपये किलो. अरे पण ते घर खाल्लेलं चांगलं ना र. संसारात ते मिळत नाही, इथं मिळतं ते. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. लाही अशी वाटायला ठेवली तर 1-2-1.5 तासामध्ये ती दहीवडीच्या मोहर जाईल मोकळी पळत. का, अरे जिकडं उपनन तिकडं पळती, म्हणून फुकून कोणी लाही खात नाही. ती मोकळी असते, तिला दावं नसतं, तिला प्रायव्हसी नाही, इंडिपेंडंट, ती स्वतंत्र असते. स्वतंत्र माणसाला वाट घावलच म्हणून सांगता येत नाही, म्हणून ती दह्यात मिश्रित करतात. दही नाम परमात्मा, लाही तुम्ही आम्ही जीव. ज्यावेळेस दह्यात मिसळते त्यावेळेस नरम होते, मऊ होते आणि स्थिर होते बरं का. तुमचं आमचं जीवन स्थिर करायचे, बुडते हे जन न देखे डोळा येतो कळवळा, या जनाचा कळवळा येतो. म्हणून माझ्या कृष्ण परमात्म्यांनी गरीबाच्या लेकरा बरोबर काला साजरा केला. बाबा बुडणाऱ्या जगाला वाटेला लावणं हे खरं संतांचं कार्य आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये त्या कार्याची फार गरज आहे, कारण आज महाराष्ट्र वैचारिक दृष्टीने फार बॅकफुटला गेलाय. वैचारिक दृष्टीने दर्जा राहिला नाही महाराष्ट्राला. म्हणून लय आमचं चांगलं आहे असं कुणीच म्हणायचं नाही. तुम्ही आम्ही दर्जाहीन भूमीत राहतोय, त्याचा दर्जा सुधारायचा आपल्याला, त्याची गुणवत्ता वाढवायची भगवंताच्या संतांच्या नामचिंतनाने. आणि म्हणून हा काल्याचा प्रसंग आहे. या प्रसंगामध्ये कुठेही जाता येत नाही. या प्रसंगात राम सांगता येत नाही, सीता सांगता येत नाही. या प्रसंगामध्ये विष्णू परमात्मा सांगते, काही सांगायचं नाही. या चरित्रामध्ये कृष्णाचं चरित्र घ्यायचे, मग त्याचे 6 अंश असते. अंश आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. यातला पूर्ण सांगायचं नाही, पूर्णोत्तम सांगायचं नाही, आवेश नाही, कला नाही. तर कृष्ण परमात्मा सांगताना फक्त 11 वर्षाच्या आतला सांगायचा आहे. 11 वर्षाच्या पुढला कृष्ण सांगायचा नाही, की ज्याचा जन्म मथुरेमध्ये देवकीच्या पोटी. सगळ्याला आज आनंद वाटतो, काल्याचा प्रसंग मिळेल, काला मिळेल, ऐकायला गोड गोड कथा मिळतील, हसायला मिळेल. पण कृष्णाच्या चरित्रा इतकं हृदयद्रावक चरित्र कुठल्याच देवाचं नाही. कृष्णा इतकं दुःख कुणाच्या जीवाला नाही हो. 6 भाताचे गोळे भिंतीव मारल्यानंतर किती शितोड त्या भाताचं उडतील. तशी स्वतःच्या डोळ्या देखत, आईच्या डोळ्या देखत सख्या भावानं लेकरं मारली, तरी जिनं दुःख पोटात साठवलं. तो कृष्णाचा अवतार आहे. स्वतःच्या डोळ्या देखत 6 भावंड मृत्युमुखी पडल्यानंतर ज्याला इथं यावं लागलं, तो कृष्णाचा अवतार आहे.
अरे बाकीच्या बंदिवासात टाकू द्या, SIT लावून टाकू द्या, कधी केस टाकून टाकू द्या, पण सख्या भावाने आई बाप कोंडी त्यांच्या पोटी जन्म तो कृष्णाचा आहे. काळ्या कुट्ट अंधाऱ्या रात्री धोधो पावसामध्ये मुसळधार पावसात ज्याला बंदिवासात जन्माला यावा लागतं तो कृष्णाचा जन्म आहे. आणि म्हणून चरित्र फार आगाध आहे. त्या परमात्म्याचं चरित्र उच्चारायचंय. कुठलं उच्चारायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र देवाचं उच्चारायचं की जे गोकुळामध्ये केलं. त्या आकाशाची वाणी संगत से देवामानी भरवसा वचनाच. बहिणीच्या वरातीमध्ये नाचणारा भाऊ होता, आकाशाच्या वाणीनं बिथरला. भावानं कधी बदलायचं नसतं बहिणीसाठी. नाही रावण बदलला, शूर्पणखेचा अपमान रामानं केला तर रावणानं शपथ घेतली, नाही तुझी बायको पळवून आणली तर मला रावण म्हणणार नाही कुणी. बहिणीचा अपमान रावणाला सहन नाही झाला. आताच्या अंदाज काय झालंय, बहिणीच हिसकू हिसकू घ्यायला लागले. तो विठ्ठल खडक मारायला घेऊन धावल्यानंतर वसुदेवांना हात धरला, बाबा जेवढी पोरं होतील तेवढी मार, पण बहिणीला काय मारून पाप घेऊ नको. 6चे 6 मारले, 7वं योगमायेनं नेलं आणि 8वं झालेलं बापानं डोईवरती घेतलं. धोधो पावसामध्ये घेऊन गेला. कुठे? नंदबाबाच्या घरी घेऊन गेला. अशा नंदबाबाच्या घरी माया जन्माला आलती आणि अशी माया उचलली आणि भगवंत तिथं नेऊन ठेवला. मायेचं काम आहे फक्त मायेवाल्याकडे जायचं, मायेचं काम आहे पार्टीवाल्याकडे जायचं, मायेचं काम आहे आपलीच बघायची, मायेचं काम आहे आपल्याच घरातल्यांची नावं दारिद्र्य रेषेत घ्यायची, मायेचं काम आहे आपल्याच लोकांना घरकुल मंजूर करायचं. त्याला माया म्हणतात बरं का. आपलं शिकवती, आपल्यासाठी रडायला लावती आणि आपलीच त्यात रडवून जातात, त्याला माया म्हणतात. ती माया इथं घेऊन आल्यानंतर रडायला लागली आणि त्या मायेनं जाता जाता निरोप दिला, बाबा ज्याला तो मारत होता ना तो तिकडे जन्माला आलाय. तो नंद बाबाच्या घरी कृष्ण परमात्मा जन्म घेतो. अष्टमी तिथीला अवतार 8 स्वरूपामध्ये योगेश्वर कृष्ण, लाला कृष्ण, गोपाल कृष्ण, श्री कृष्ण, बालकृष्ण असे 8 स्वरूपामध्ये तो अवताराला येतो. स्वरूप 8 येतं. तिथी अष्टमी. ती जन्माला येताना 8 वर्षाचा जन्माला आला. 8 हा आकडा कोणाला आवडत नाही बरं का. 8 हा आकडा कोण स्वीकारत नाही. 8 घाट म्हणते. 8000 पाकिट सुद्धा भरीत नाहीत कोणी महाराजाला. असं 15, 20, 25 8 नाही का. 8 आकडा चांगला नसतो का. अरे 1 ला वर गाठ आहे, 2 ला मधी गाठ आहे, 3 ला मधी गाठ आहे, 4 ला खाली गाठ आहे, 5 ला मधी गाठ आहे, 6 ला मधी गाठ आहे, 7 ला बाजूला गाठ आहे. 8 ला कुठं गाठ आहे. ज्याला गाठ नाही तो 8चा आकडा देवाकडे गाठ नाही. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी. 8 हा आकडा विचलित आहे. 9 आकडा प्रभू रामचंद्रासाठी, 9 हा आकडा संतांसाठी. 9ला रात्रभर गुणीत बसा, बेरीज 9च येते बरं का. 9 1 9 9 9 दुने 18 8 आणि 1 9 9 त्रिक 27 7 आणि 2 9 9 चौक 36 6 आणि 3 9 9 5 45 5 आणि 4 9 9 सक 56 5 आणि 4 9 9 7 63 6 आणि 3 9. किती दिवस गुणलं तरी बेरीज स्थिर राहते. तो रामाचा अवतार, तो मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार. पण याचं विचलित आहे व याच्या बेरजी गुणाकारात कुठंच कमी जास्तपणा काय
कायम कमी जास्त तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. हा कृष्ण परमात्म्याचा अवतार ज्या वेळेस यशोदामाईच्या घरी जन्माला येतो त्यावेळेस आई सांगते बाळा माझ्या पोटी जन्म घ्यावा म्हणून मी इच्छा व्यक्त केली. तो 8 वर्षाचा काय होतो रे. अरे लहान हो ना जरा. लहान व्हायला कुणाला आवडतो. लहान व्हायला कुणाला नाही आवडत. सगळ्याला मोठं व्हायला आवडतं. गडी कुणाला नको. सगळ्याला वाटतं आपण कारभारी पाहिजे. लहान हो. लहानपणात काय ताकद असते माझ्या तुकोबाऱ्यांना विचारा. लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा. माझे परमात्मा लहान झाले. लहान होत असताना आई म्हणून हाक मारली यशोदा माईला. वर्णन करीत असताना अनेक संतांनी वर्णन केले. सावळा सुकुमार जाईसा कर्दळी गाभा. परमात्मा सावळा आहे. सावळे सुंदर रूप मनोहर सावळे रूपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी. किंवा सावळा असा परमात्मा. रंग सुद्धा सावळा घेतला बर का. सगळ्याला गोर आवडतं. सावळ कुणाला आवडतं. बरेच गडी गोरीच पाहिजे गोरीच पाहिजे गोरीच पाहिजे म्हणून आडवतीच झाले. आता सगळ्या थार निघून गेल्या. फॉर्च्युनर निघून गेल्या. आणि आता उग पेजोची वाट बघायची वेळ आली. विठ्ठल अरे काय असतं काळ्यात आणि गोऱ्यात. माझा कृष्ण परमात्मा काळाय. कधीतरी तो राग राग आईला येच राहायचा. पेठतली सगळ्या गल्लीतल्या पोरी त्याला म्हणायची ए काळ्या ए काळ्या. त्यावेळेस रडत रडत तो आईकडे जायचा आणि म्हणायचा का ग माय. यशोमती मैया से बोले नंदलाल राधा क्यों गोरी मैं क्यों काल. यशोदा डोक्यावरून हात फिरवायची. अरे असू दे. गोऱ्या माणसाला लय गर्व असतो. देखण्या माणसाला लय गर्व असतो. बाळा तू काळाय तेच चांगलं. अरे किती राधा गोरी गोरी म्हणू दे. राधाचं डोळं बघ की तू काळच आहेत का नाही. गजरा रे गजरा रे तेरे काले काले नाही ना. डोळ्यानं का होईना ती काळी ना. म्हणून लय गोऱ्याचा गर्व धरायचा नसतो. लय गोऱ्याच्या गर्वापायी लय जणांचा गर्व हरण झाला. सगळी म्हणते किती का काळा असना पण बायको गोरीच करायची. त्याला मी सांगितलं येड्या काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी लयच आवडते. विठ्ठल असा परमात्मा सावळा. असा भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये ठसायचा. असा भगवंत जन्माला येणे अगोदर चरित्र चालू झालं का. मोठकी देहाकृती उमटे मग निज ज्ञानाची. पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. असा भगवंत मारण्यासाठी बरेच जण पाठवले. आता सगळ्याच जणांचं वर्णन नाही मी करीत. पण त्यातली एक पुतनेचं वर्णन का करतो तर आई नावाचं आदर्श तत्व माझ्या कृष्ण परमात्म्यानं सांभाळलं जपलं. अरे ती पुतना नटून ठटून आली. नामा म्हणे आली नंदाची घरा. स्वरूप सुंदरा देवांगना. इतकी सुंदर नटली. ॲब्रो प्लकिंग ब्लिचिंग फेस वॉशिंग बाजीगर खेकडा लय लावून लय डागडुग लावून आली. अरे पण जेवढी नटून आली म्हणून वरल्या अंगानं जेवढी नटली त्यांना देवाकडे जावं लागलं. आणि माझी शबरी आतून नटली. 2.5 वर्ष नको व्हायना देवालाच तिच्याकडे यावं लागलं. विठ्ठल वरल्या अंगानं जे नटले त्यांना देवाकडे जावं लागलं. त्याचाही उद्धार केला. कागा बघ रिठा मालिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडवलेली. सगळ्यांच्या दैत्य खाण्या बुडवून टाकल्या माझ्या कृष्ण परमात्म्यानं. आणि हळूहळू भगवंत या गोकुळामध्ये पालथा पडायला लागला. हळूहळू तो रांगायला लागला. रांगतानाच सुद्धा चरित्र माझ्या नामदेवरायांनी केलं. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत तळवे तळहात